असायलाच पाहिजे. आता आपण बघणार आहोत पुढचा पार्ट म्हणजे पुढचा चॅप्टर बघणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बघायचं असेल आपण डेरिव्हेटिव्ह आता परफेक्ट झालेलाच आहे तुमचा सगळ्यांचा. आता त्याच्यावरून आपण बघणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. मग ऍप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह काय बघायचं आपल्याला, नेमकं काय प्रोसेस आहे. तर शेवटी जे आपण शिकतोय त्याचा अप्लाय कुठे केला जातो हे तर माहिती पाहिजे. मग आता हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय दिला आहे तर एक ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला पहिला पार्ट आहे जिओमेट्रिकल मीनिंग ऑफ द डेरिव्हेटिव्ह. आता हा पार्ट आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये चुकून त्यांचा गेलेला होता लक्षात घ्या. तोच पार्ट आता आपण इथे रिपीट करणार आहोत. आणि या पार्ट मध्ये काय बघायचंय तर समजा let y is equal to f of x be the curve and f p a f of a and q a plus h आणि f of a plus h असे दोन पॉइंट घेतले. आणि त्याच्यावरून आता लक्षात आहे इथं की मी काय घेतला तर एक लाईन घेतली, हा x एक्सिस घेतला, ओके, हा दुसरा काय घेतला y एक्सिस घेतला, x एक्सिस घेतला नंतर y एक्सिस घेतला. ह्या x एक्सिस आणि y एक्सिस नंतर आपण काय घेतला एक बघा या पद्धतीने एक लाईन घेतली आणि याच्यावर एक कर्व काढला. आता हा कर्व या लाईनला टच करतोय त्यालाच आपण काय म्हणणार आहे टॅन्जंट, ओके. आणि या टॅन्जंट मधून जी लाईन आणि कर्व इथे एका पॉइंट मध्ये काय होतात इंटरसेक्ट होतात त्यामधून जाणारी एक लाईन तयार केली तिला काय म्हणणार आहे नॉर्मल. नॉर्मली कशी असते तर टॅन्जंटला परपेंडिक्युलर असते. नॉर्मली टॅन्जंटला कशी असते परपेंडिक्युलर असते. आणि मग ही परपेंडिक्युलर असल्यानंतर मग आता पहिला पार्ट काय घेतला y is equal to f of x be a curve and a p a f of a बघा p. आता पॉइंट आपण जो घेणार आहे तो कुठे घेणार आहे आता p घेतला, हा p काय घेतला a आणि f of a आणि दुसरा q पॉइंट घेतला a plus h कारण लेंथ वाढली ना म्हणून a plus h आणि दुसरा f of a plus h या पद्धतीने दोन पॉइंट घेतले. आता या दोन पॉइंटच्या अनुषंगाने जर मग आणि याचं फंक्शन जे दाखवलंय ग्राफ जो आलाय तो y is equal to काय घेऊया f of x घेतला आणि मग त्याच्यावर स्लोप ऑफ द टॅन्जंट म्हणजे या लाईनचा आपण स्लोप काढणार आहे. मग तो काय येतो लिमिट h टेंड्स टू 0 f of a plus h minus f of a डिवाइडेड बाय h म्हणजेच काय घेतला इज इक्वल टू f डॅश a म्हणजेच काय घेणार आहे dy बाय dx at बघा x is equal to a हा पॉइंट इथे काय केला जातो घेतला जातो dy by dx at x is equal to काय घेतला a. मग आता त्याच्यावरून आपल्याला इथं त्याची गार्डियन काढायची. गार्डियन म्हणजेच काय तर स्लोप लक्षात घ्या गार्डियनचाच पार्ट काय घेतला स्लोप घेतला. मग आता हा बघायचा तर हा बघायचा असेल तर द स्लोप ऑफ द टॅन्जंट ॲट एनी पॉइंट a x y. आता a पॉइंट आपण घेतला x y घेतला इज कॉल्ड द गार्डियन ऑफ द काय सांगितलं गार्डियन ऑफ द कर्व y is equal to f of x. मग बघा y is equal to f of x at that point dy by dx is equal to y dash म्हणजेच आपण काय घेणार आहे f dash x म्हणजेच काय घेणार आहे स्लोप आणि तो स्लोप काय घेतला tan थीटा. tan थीटाची व्हॅल्यू घ्या अदरवाइज dy by dx प्लस मीनिंग आता इथे डेरिव्हेटिव्ह पार्ट बघणार आहे म्हणजेच dy by dx म्हणणार आहे म्हणजेच आपण y dash म्हणजेच f dash x म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार स्लोप म्हणणार आहे. आणि हा स्लोप कोणाचा आहे गार्डियनचा म्हणजेच टॅन्जंटचा स्लोप आहे आणि हा टॅन्जंटचा स्लोप काय करायचं बघायचं. आता याच्यात नंतरचा एक पॉइंट असा आहे की इफ dy by dx is equal to 0 then line is parallel to x axis. लाइन इज काय सांगितलं पॅरलल टू x axis आणि देन dy by dx tan theta is equal to infinity ही जर व्हॅल्यू आली तर लाइन परपेंडिक्युलर टू x axis and परपेंडिक्युलर टू काय घेतल्या x axis and parallel to y axis. पॅरलल टू काय घेणार आहे y axis. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर याच्याचा नंतरचा पार्ट बघायचा आहे तो नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू टॅन्जंट बघितलंय. मग आपल्याला काय करायचं आहे मग स्लोप ऑफ द नॉर्मलची पण गरज आहे. मग स्लोप ऑफ द नॉर्मल इज इक्वल टू -1 अपॉन स्लोप ऑफ द काय करायचं आहे टॅन्जंट. कारण का तर नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द टॅन्जंट. बघा नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू काय असते टॅन्जंट म्हणून त्याच्यावर स्लोप घेणार आहे -1 अपॉन स्लोप ऑफ द टॅन्जंट आणि त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ द टॅन्जंट अँड नॉर्मल. बरोबर. आता याच्यामध्ये इक्वेशन ऑफ द टॅन्जंट आपण घेणार आहोत. इक्वेशन ऑफ द टॅन्जंट काय घेणार आहे y y1 is equal to m in bracket x x1 या ऍट पॉइंट x1 आणि y1. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ द नॉर्मल घेणार आहे y y1 is equal to -1 upon m. इथं लक्षात घ्या -1 upon m1 x in x1 म्हणजे इथं लक्षात घ्या the two lines are parallel to each other then slope is equal स्लोप कसा असतो सेम असतो if the two lines perpendicular to each other तर m1 m2 is equal to -1. तर त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे हा पार्ट बघून घ्यायचा. आता दुसरा पार्ट आपल्याला बघायचा आहे त्याच्यामध्ये आहे डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर्स. डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर्स म्हणजे रेट मेजर्स. व्हॉट इज मीन बाय रेट मेजर्स याच्यामध्ये काय करायचं आहे काय टर्म तयार करायचे आहेत बघा
if the functional relationship between y and x is given by y is equal to f of x, y is equal to f of x, let delta x and delta y be the changes in x and y respectively. कशी respectively बघा. मग आता तुमच्या इथे एक लक्षात येईल की dy by dx is equal to limit delta x tends to 0 delta y upon delta x if it exists. आता उदाहरणार्थ बघा, जर आपण एखादं मोठं तळ आहे आणि त्या तळामध्ये आपण दगड टाकल्यानंतर काय होतं आठवतंय? काय होतं? दगड खाली जातो. यस, सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न असेल की दगड खाली जातो. पण दगड टाकल्या त्या क्षणी पाण्याच्या पृष्ठभागावर काय बदल होतो आणि लगेच होतो का तासाभराने होतो? दगड टाकल्या क्षणी जो बदल होतो तोच हा बदल इथं आपल्याला काय करायचा आहे? बघायचा आहे. म्हणजे नेमकं काय की dy by dx is equal to limit delta x tends to 0 dy by dx if it exists. म्हणजे ते तरंग निर्माण होतील. दगड टाकल्यानंतर तत्क्षणी काय येणार? तरंग निर्माण होतील. तो जो पार्ट आहे तो तत्क्षणी होणारा बदल हा आपल्याला रेट मेजर्स मध्ये बघायचा आहे. ओके. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन पार्ट आहेत. द रेशो डेल्टा y अपॉन डेल्टा x बी द स्मॉल इन्क्रीमेंट, यालाच काय म्हणायचं? एव्हरेज रेट. हा रेट कसला असला? एव्हरेज रेट. आणि दुसरा बघायचा द रेशोज dy by dx. कम ऑन, द रेशोज dy by dx हा काय घेतला? इन्स्टंटेनियस रेट. बरोबर, इन्स्टंटेनियस म्हणजे इथं काय येतं? फंक्शन y is differentiable function of x आहे, लक्षात घ्या. म्हणजे y is differentiable function of x आणि इथं सुद्धा y is differentiable function of x. म्हणजे हा जो स्मॉल चेंज होणार आहे त्याला म्हणणार आहे एव्हरेज रेट. आणि नंतर जो तत्क्षणी म्हणजे त्या जो बदलाला काय म्हणणार आहे? इन्स्टंटेनियस बदल म्हणणार आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय करायचं? हा रेट मेजरचा काय करायचा? पार्ट. आता आपण बघणार आहोत वेलोसिटी, एक्सेलरेशन आणि जर्क. आता ऍक्च्युअली याचं मीनिंग काय आहे? का पार्टिकल समजा एखादा पार्टिकल घेतला, बी अ मूव्हिंग अलोंग अ स्ट्रेट लाईन. पार्टिकल मूव्हिंग अलोंग अ स्ट्रेट लाईन सच दॅट डिस्प्लेसमेंट s at टाइम t. डिस्प्लेसमेंट s at टाइम काय घेतलं? t. मग त्याचं मीनिंग आपण काय घेतलं? डिस्प्लेसमेंट s is equal to at time t म्हणजे f of t घेतला. काय घेतला? f of t. जर f of t घेतला तर मग आता याच्यानंतर मला दुसरा पार्ट करायचा वेलोसिटी. आता वेलोसिटी म्हणजे काय की ds by dt. वेलोसिटी म्हणजे काय ते लक्षात घ्या. ds by dt म्हणजे याचा पहिला डेरिव्हेटिव्ह आपण जेव्हा काढला म्हणजे डिस्प्लेसमेंट होईल. म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. काय म्हणलं मी? द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ काय घेतला? डिस्प्लेसमेंट म्हणजेच आपली काय येते? वेलोसिटी येते. ओके, वेलोसिटी येते. आता हा वेलोसिटी नंतर परत काय करलं जातं? एक्सेलरेशन. मग एक्सेलरेशन कसं करणार आहे? बघा, dv by dt. आता दुसरा पार्ट आपण काय घेतो इथं? dv by dt. dv by dt म्हणजेच काय करणार आहे? तर d square s upon dt square. d square s upon काय करणार आहे? dt square. तर आता या पद्धतीने आपण जर टर्म तयार केली बघा, dv by dt is equal to d square s upon काय काढला? dt square. म्हणजेच काय? बघा, रेट ऑफ चेंज ऑफ काय घेणार आहे? वेलोसिटी. कुठली सिटी? वेलोसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी म्हणजेच काय मिळणार आहे? एक्सेलरेशन मिळणार आहे. ओके, एक्सेलरेशन तयार झाल्यानंतर पुन्हा काय करायचं? जर्क करायचं. मग आता जर्क म्हणजेच काय? तर जे घेणार. आता जे म्हणजेच काय? तर dA by dt. काय म्हणूया? dA by dt. लक्षात घ्या, dA by काय घेतला? dt. म्हणजेच इथं काय घेणार आहे? d cube s upon dt cube. d cube s upon dt cube. मग यालाच आपण असंही म्हटलं तर चालतं, f ट्रिपल डॅश t. इथं सुद्धा आपण काय म्हटलं जातो? f डबल डॅश t म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ. तसा याचं मीनिंग काय येणार आहे? रेट ऑफ चेंज ऑफ कोण घेणार आहे? एक्सेलरेशन. बरोबर, एक्सेलरेशन. ठीक आहे. आता याला काय म्हणणार आहे बघा? जर्क. जे dA by dt is equal to d cube s upon dt cube. आता हा जर्क जो पार्ट असतो तो एक्झॅक्टली काय असतो? सडन चेंजेस इन एक्सेलरेशन.
इट इज सडन चेंजेस अँड एक्सेलरेशन. बरोबर, गाडी कशी आपली खडखड खड करते, एखादं समजा काहीतरी हे आलं, समजा डिवायडर वगैरे असतात किंवा तुम्ही रस्त्याने गेला तर पांढरे पट्टे लावलेले असतात, त्याच्यावर जर आपली गाडी जर खालवर खालवर करत असेल तर स्पीडने नेली तरी पण खडखड खडखड वाजतं आणि स्लो नेली तर तो जो काय आहे त्याला काय म्हणायचं, जड. म्हणजे काय कोणाच्या रिलेटेड आहे, एक्सेलरेशन. म्हणजे इथं काय म्हणणार आहे की इथं सडन चेंजेस इन एक्सेलरेशन, सडन चेंजेस इन काय घेणार आहे, एक्सेलरेशन. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, याचा अभ्यास करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत एक्सरसाइज 1.1. त्यातला पहिलाच क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ द टँजंट्स अँड नॉर्मल्स टू द कर्व ऍट द पॉइंट ऑन इट. तर त्या कर्ववर असणारा पॉइंट, तो पॉइंट घेऊन आपल्याला काय करायचं आहे, तर इक्वेशन ऑफ द नॉर्मल अँड इक्वेशन ऑफ द टँजंट फाइंड आउट करून घ्यायचं आहे. तर ह्याच्यासाठी मला महत्त्वाचा पार्ट अगोदर एक स्ट्रक्चर लिहून दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्ही हे उदाहरण सॉल्व्ह करायला काय हरकत नाही. स्ट्रक्चर काय आहे ते अगोदर समजून घ्या. पहिला पार्ट तुम्हाला काय दिलं जाईल, कर्व दिला जाईल. y इज इक्वल टू कुठलाही टर्म असू दे, ठीक आहे. कर्व दिला, स्टेप नंबर 1 कर्व दिला, त्याचा काय करणार, डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे, x. स्ट्रक्चर सांगतोय, सोल्युशन घ्यायचं कसं. आता ही झाली दुसरी स्टेप. आता तिसरी स्टेप आलेली टर्म असणार आहे तुमची dy बाय dx. ओके, काय येणार असेल ते, ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपल्याला काय घ्यायचं आहे, समजा ही 2 नंबरची स्टेपच समजूया आपण. पहिली राहू दे, y इज इक्वल टू घेतला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट x घेतला, तुमचा dy बाय dx आला. तिसरी स्टेप काय घेणार आहे, स्लोप ऑफ द टँजंट. कम ऑन, स्लोप ऑफ द टँजंट. ठीक आहे, स्लोप ऑफ द काय घेतला, टँजंट. आता स्लोप ऑफ द टँजंट म्हणजेच आपण त्याला m नाव देऊया आणि येणार आहे काय, dy बाय dx. मग ह्याची जी व्हॅल्यू आहे ती घ्या, घेतला आणि त्याच्यावरून काय करणार आहे, चौथी स्टेप आपण काढणार आहे, इक्वेशन ऑफ द टँजंट. लक्षात घ्या, इक्वेशन ऑफ द काय काढलं, टँजंट ऍट गिवन पॉइंट. कोणता असेल तो AB. समजा गिवन पॉइंट काय असेल तो AB सगळं. ओके, आता नेक्स्ट पार्ट काय करायचं आहे आपल्याला, इक्वेशन ऑफ द टँजंट काढलं. परंतु आता त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट काढण्यासाठी अगोदर महत्त्वाचा 5वा पॉइंट काढायचा असेल तर काय करायचं आहे, नॉर्मलचा काय करायचं आहे, नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द काय घेणार आहे, टँजंट. परपेंडिक्युलर टू द काय घेतली, टँजंट. आता हे घेतल्यानंतर मग पुढचा पार्ट काय करायचा आहे, तर स्लोप ऑफ द नॉर्मल काढा. बरोबर, स्लोप ऑफ द नॉर्मल. स्लोप ऑफ द काय काढणार आहे, नॉर्मल. आता स्लोप ऑफ द नॉर्मल काढल्यानंतर परत काय, तर स्लोप ऑफ द नॉर्मल म्हणजे त्याला बारसं करा, m1 इज इक्वल टू -1/m. म्हणजे इथली येणारी व्हॅल्यू तिथं सबस्टिट्यूट करा, म्हणजे -1/m आली. हे आल्यानंतर पुढचा प्रवास काय करायचा आहे, तर तुमच्या लक्षात येईल m1 इज इक्वल टू -1/m घेतला. नंतर मग काय करायचं आहे, इक्वेशन ऑफ द काय, इक्वेशन ऑफ द काय घेणार आहे, बोला, नॉर्मल. आता इक्वेशन ऑफ द नॉर्मल, इथं सुद्धा कुठला पॉइंट, स्लोप पॉइंट फॉर्म. आता लक्षात घ्या, इथं दोन्ही पॉइंट, इथं इक्वेशन ऑफ द टँजंट आणि इक्वेशन ऑफ द नॉर्मल पॉइंट तोच राहणार आहे. पॉइंट काय राहणार आहे, तोच. आणि मग तुमच्याकडे काय काय आहे बघा, पहिला आहे काय आहे, स्लोप आहे. बरोबर, स्लोप आहे त्याचबरोबर पॉइंट आहे. मग स्लोप पॉइंट फॉर्मचं इक्वेशन वापरायचं. मग ते कोणतं आहे बघा, y minus y1 is equal to m in bracket x minus x1. याच्यावर तुम्ही काय करू शकता, स्लोप ऑफ द टँजंट. दुसरा, इक्वेशन ऑफ द नॉर्मल, हे सुद्धा तोच पार्ट घ्यायचा आहे, y minus y1 is equal to m1 in bracket x minus x1. कारण आता इथं आपण m1 फाइंड आउट करलाय, म्हणजे हे झालं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द नॉर्मल. रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द नॉर्मल. ही थीम आहे, या थीमचा यूज करून उदाहरण सॉल्व्ह करायचं. लक्षात आलं, सर्वांच्या लक्षात आलं असेल मला खात्री आहे. आता त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 1 सोडवणार आहोत आणि हीच प्रोसेस वापरणार आहे. लक्षात घ्या, नंबर 1 2 3 4 अशाच पद्धतीने हे प्रोसेस करणार आहोत आणि उत्तर फाइंड आउट करून घेणार आहोत. तर ही जर रिक्वायर्ड हे जर लक्षात आलं तुमच्या, तर मग आपण पाहिजे ते क्वेश्चन, असा कुठलाही क्वेश्चन याच्यावरती विचारला होते तुम्ही सोडवू शकताय. ओके, तर आता याच्यावर आधी पहिला क्वेश्चन आहे, तो कोणता क्वेश्चन आहे बघा, जरा पुढे लक्ष द्या. काय सांगितलंय, y is equal to x square plus 2e raised to x plus 2 at 0 4. पॉइंट दिले 0 4.
नाही का? मग आता हे जर तुमच्या लक्षात येत असेल तर पहिला पार्ट मी सांगितलं होतं काय करणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिला. नंबर 2 काय करणार आहे मग, dy बाय dx कोण येणार आहे बोला, 2x प्लस 2 e रेस टू x. नाही का, प्लस 2 चा किती आला 0, e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x. आता त्याच्यानंतर मग काय करायचं, 2x प्लस 2 e रेस टू x घेतला. ठीक आहे. आता हा जो आला तो तुमचा काय आला, dy बाय dx आला. मग याच्यावरूनच आपण काय करणार आहे, स्लोप ऑफ द टँजंट. काय करणार आहे, स्लोप ऑफ द टँजंट. मग स्लोप ऑफ द टँजंट बरोबर, ह्यालाच काय म्हणणार आहे आपण आता, स्लोप ऑफ द टँजंट. ह्यालाच काय म्हणणार आहे आपण, m म्हणूया, m. ओके, m इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू तुमची व्हॅल्यू किती आली, 2x प्लस 2 e रेस टू x. किती आली व्हॅल्यू, 2x प्लस 2 e रेस टू x व्हॅल्यू आली. आता इथं स्लोप ऑफ द टँजंट m dy बाय dx. मात्र अजून एक पॉइंट लक्षात घ्या की जो पॉइंट दिलाय तो लिहा ऍट काय घेणार आहे, 0 4. मग येणारी व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आहे, इज इक्वल टू 2 इंटू बघा 2 इंटू किती लक्षात घेणार आहे, आता इथे x ची व्हॅल्यू किती आली 0 बरोबर, आणि y ची व्हॅल्यू किती आल्या 4. मग 2 इंटू 0 प्लस 2 इंटू e रेस टू 0, 2 इंटू e रेस टू किती आला 0. आता ही व्हॅल्यू झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 0 प्लस 2 इंटू 1, कारण e रेस टू 0 लक्षात घ्या, e रेस टू 0 ची व्हॅल्यू किती येते 1, e रेस टू 0 ची व्हॅल्यू किती येते 1. मग मी घेतलं 2 इंटू 0 0, 2 इंटू e रेस टू 0 म्हणजेच किती आला 2 इंटू 1, म्हणजेच फायनल आन्सर किती आला 2. म्हणजेच हा m ची व्हॅल्यू आली, म्हणजे m आला म्हणजे तुमचा काय आला, स्लोप ऑफ द टँजंट. कुणाचा आला, स्लोप ऑफ द टँजंट. आता हा आला तर मग आपण पहिला इक्वेशन तयार करणार आहे, कुणाचं हो, इक्वेशन ऑफ द, बोला बोला पडदिशी, इक्वेशन ऑफ द काय, टँजंट ऍट कुठला पॉइंट दिलाय 0 4. मग आता तुमच्याकडे स्लोप आहे, कोण आहे, स्लोप आहे, आणि त्यासोबत काय आहे, पॉइंट आहे. मग स्लोप पॉइंट फॉर्म, स्लोप पॉइंट फॉर्म काय येणार आहे सांगा, सांगा पडदिशी सांगा काय येणार आहे, मग बोला, स्लोप पॉइंट फॉर्म काय येईल, y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. बरोबर ना, m इन ब्रॅकेट काय आला, x मायनस x1. मग आता हा आल्यानंतर मग किमती भरा, काय घेणार आहे, y मायनस 4 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू किती आली तुमची 2 इन ब्रॅकेट x मायनस किती आला 0. मग इक्वेशन बिकम्स काय घेतलं, y मायनस 4 इज इक्वल टू 2x, आणि x मायनस 0 म्हणजे किती आला, x आला. मग 2 इंटू x म्हणजे किती आला, 2x आला. आता इक्वेशन मला बनवायचं, मी काय करणार, ही पूर्ण इकडची टर्म तिकडे नेणार, कारण आपण प्राधान्य कसं देतो, पहिला x वाला दुसरा y वाला. मग हे प्राधान्य आपण अशा पद्धतीने घेणार आहोत की मग इक्वेशन तुमचं तयार होईल. बोला काय घेणार आहे, 2x बघा 2x मायनस y प्लस 4 इक्वल टू 0. इट इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द काय, टँजंट. रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द टँजंट. आता हे तुमच्या लक्षात आल्यानंतर आता आपण पुढचा पार्ट तयार काय करणार आहे, तर इक्वेशन ऑफ द नॉर्मल. पण तुम्हाला नेहमी माहित आहे, लक्षात घ्या, नॉर्मल ज्यावेळी आपण कर्व एखादा दिला जाईल आणि त्यावेळी नॉर्मल असते, तर नॉर्मल कशी असते, परपेंडिक्युलर असते. बरोबर, मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं, आताही सांगतोय, नॉर्मल ही कशी असते, परपेंडिक्युलर असते. आणि मग ही जर परपेंडिक्युलर असेल तर काय करणार आहे, पहिला मुद्दा लिहा, नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द काय म्हणणार आहे, टँजंट. बरोबर, नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द टँजंट. मग आपण त्याच्यावर काय करू शकतो, स्लोप ऑफ द नॉर्मल, स्लोप ऑफ द नॉर्मल. ठीक आहे, याला नाव देऊया आपण m1. m1 इज इक्वल टू, बरोबर काय येणार आहे, मायनस 1 अपॉन m. इफ द टू लाइन्स परपेंडिक्युलर टू ईच अदर, स्लोप m1 m2 इज इक्वल टू मायनस 1. बरोबर, म्हणजे प्रोडक्ट ऑफ द स्लोप इज इक्वल टू काय घेतला जातो, मायनस 1. मग त्या अनुषंगाने एक स्लोप माहिती आहे, दुसरा स्लोप फाइंड आउट करून घ्यायचा, म्हणून मी तयार केला फॉर्म्युला m1 इज इक्वल टू मायनस 1 अपॉन m. म्हणजे हीच व्हॅल्यू तुमची तयार झाली. बोला काय घेणार आहे, m ची व्हॅल्यू 2 आल्या, म्हणजे इथं मायनस 1 हाफ हा काय आला तुमचा m1 ची व्हॅल्यू आली. म्हणजे स्लोप ऑफ द कोणाचा आला, नॉर्मल झाला. स्लोप ऑफ द कोण, नॉर्मल. मग आता फायनल त्याचा आन्सर ते काढायचंय, ते कुणाचं काढायचंय, इक्वेशन ऑफ द
नॉर्मल at 0 4 जो पॉइंट दिलेला आहे तो. मग आता तुम्हाला काय माहिती आहे? स्लोप माहिती आहे, त्याचबरोबर पॉइंट माहिती आहे. येणारा फॉर्म्युला कोणता? स्लोप पॉइंट फॉर्म. मग कुठला? स्लोप पॉइंट फॉर्म. मग काय येतो? बोला काय घेणार आहे? y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. मात्र इथं आपण काय घेणार आहे? m1. काय घेणार आहे? कारण m1 इथं आपण नाव दिलेलं आहे म्हणून इथं m1 घेतोय आणि मग इक्वेशन बिकम्स, मग तुमचं इक्वेशन तयार होईल. बोला काय घेणार आहे? y मायनस 4 इज इक्वल टू इक्वेशन येणार आहे मायनस 1/2 इन ब्रॅकेट x मायनस किती घेतला? 0. मग आता काय करा? हा 2 इकडे आणा म्हणजे 2 इन ब्रॅकेट y मायनस 4 इज इक्वल टू किती आला? मायनस फार्दर असल्या मायनस 1 इंटू किती राहिला? x. 0 मायनस किती, सॉरी x मायनस 0 किती आला? x आला. मग आता लक्षात येईल 2 ने मल्टिप्लाय करूया. मग 2 ने मल्टिप्लाय केलं तर येणार इक्वेशन 2y मायनस 8 इज इक्वल टू मायनस x. बरोबर? 2y मायनस 8 इज इक्वल टू मायनस x. आणि मग फायनल जर 2y मायनस 8 इज इक्वल टू मायनस x आला तर पुढचा आन्सर कसं केलं रे? बोला फटाफट सांगा. मायनस x इकडे ना कर, पहिला x ला प्राधान्य द्या. x plus 2y minus 8 equal to 0. It is required equation of the normal. Required equation of the normal. आलं लक्षात? आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. काय? x cube plus y cube minus 9xy is equal to 0 at 2 and 4. ओके, पहिला पार्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे? x. मग आता लक्षात घ्या याचा डेरिव्हेटिव्ह किती आला? 3x स्क्वेअर प्लस y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह बोला 3y स्क्वेअर. नंतर काय घेणार आहे? dy बाय dx मायनस आता 9xy. मग 9 तसंच घ्या इन ब्रॅकेट x dy बाय dx, राईट? x dy बाय dx प्लस y d बाय dx कोण येणार आहे? x इज इक्वल टू किती घेणार आहे? 0. आता ऍट अ टाइम मी 2 स्टेप करणार आहे. तर इथं पूर्ण इक्वेशनला 3 ने डिवाइड करणार आहे. किती डिवाइड करणार आहे? 3 ने. मग 3 ने डिवाइड केलं तर हा 3 आणि हा 9 कॅन्सल होईल. 9 च्या ठिकाणी 3 3 जा 9 म्हणजे इथे 3 येईल. किती येईल? 3. मग आता उरलेले इक्वेशन जे आहे ते काय घेणार आहे? बोला x स्क्वेअर, देयरफॉर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर dy बाय dx मायनस मग आता 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजेच किती येणार आहे? 3x dy बाय dx मायनस, आता इथं मायनस इंटू प्लस मायनस आणि 3y इज इक्वल टू किती आला? 0. ओके, आता काय करा? dy बाय dx च्या टर्म एकत्र करा आणि उरलेल्या टर्म एकत्रित करा म्हणजेच काय घेणार आहे? देयरफॉर x स्क्वेअर मायनस 3y प्लस y स्क्वेअर dy बाय dx मायनस काय घेणार आहे? 3x dy बाय dx इज इक्वल टू किती आला? 0. आता इथं काय घेणार आहे? देयरफॉर x स्क्वेअर मायनस 3y पहिल्या ब्रॅकेट मध्ये घ्या प्लस या दोघांमध्ये कॉमन निघतोय कोण? dy बाय dx. मग उरलं काय सांगा? y स्क्वेअर मायनस 3x आणि इथं घेतला dy बाय dx इज इक्वल टू काय घेतला? 0. ओके, आता ही टर्म इथे घेतला नंतर मग पुढचा पार्ट आपल्याला अचीव करायचा आहे. तो काय करणार आहे? मग dy बाय dx तयार करायचा आहे. मग काय घेताय? y स्क्वेअर मायनस 3x बरोबर dy बाय dx इज इक्वल टू, आता ही टर्म तिकडे ट्रान्सफर करा म्हणजेच x स्क्वेअर मायनस 3y बरोबर कसा आला? मायनस आला. आणि मग dy बाय dx इज इक्वल टू तुमचा येईल मायनस इन ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस 3y डिवाइडेड बाय y स्क्वेअर मायनस 3x. तर या पद्धतीने ही टर्म तयार करता येईल. आता आपल्याला काय करायचं आहे? स्लोप ऑफ द टँजंट. मग आता तुमचा स्लोप ऑफ द टँजंट कसा येणार आहे बघा? स्लोप ऑफ द टँजंट त्यालाच आपण काय म्हणणार आहे? m. म्हणजेच काय घेणार आहे? dy बाय dx इज इक्वल टू म्हणूया dy बाय dx आणि ऍट 2 4 इज इक्वल टू 4 इज इक्वल टू, आता जिथं x आहे तिथं कोण ठेवणार आहे? 2 आणि y आहे तिथं कोण ठेवायचा? 4. मग येणार इक्वेशन माझं काय घेणार आहे? बोला मायनस इन ब्रॅकेट 2 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू किती घेतला? 4 डिवाइडेड बाय काय घेणार आहे? 4 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू किती घेतला? 2. मग येणार उत्तर. ठीक आहे,
आता m इज इक्वल टू डायरेक्ट व्हॅल्यू तयार करता येईल आपल्याला. आता m इज इक्वल टू किती घेता येईल बघा, 2 चा स्क्वेअर किती येणार आहे 4 मायनस इन ब्रॅकेट 4 मायनस 3 4 जा 12 डिवायडेड बाय 4 चा स्क्वेअर 16 मायनस 3 2 चा किती आला 6 म्हणजे फायनल आन्सर -4 -12 म्हणजे किती आला 8 डिवायडेड बाय किती आला 10 म्हणजेच 8 बाय किती आला 10. ओके, मग आता इथं काय करता येईल 4 आणि इथं किती घेता येईल 5 4 बाय किती आला 5 म्हणजेच m ची व्हॅल्यू तुमची किती आली 4/5. हा काय आला स्लोप ऑफ द टँजंट. काय आला स्लोप ऑफ द टँजंट. मग आता स्लोप ऑफ द टँजंट आला की मग आपण काय करायचं इक्वेशन ऑफ द टँजंट फाइंड आउट करून घ्यायचं. इक्वेशन ऑफ द टँजंट ऍट काय दिला पॉइंट 2 आणि 4 बरोबर. मग आता इक्वेशन ऑफ द टँजंट मी सांगितलं होतं काय सांगितलं होतं y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. आता इथं हा x1 घ्यायचा आणि हा काय घ्यायचा y1 बरोबर. मग आता इक्वेशन टाका y मायनस किती आला 4 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू किती आली 4/5 इन ब्रॅकेट x मायनस किती घेणार आहे 2. आता 5 डिवायडेड आहे इकडे घ्या म्हणजेच काय घेणार आहे 5 इन ब्रॅकेट y मायनस 4 इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट काय घेणार आहे x मायनस 2. आता त्याच्यानंतर काय घेणार आहे 5 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजेच काय घेतला 5y मायनस 20 इज इक्वल टू 4x मायनस 8 आला बरोबर ना. मग आता येणारी टर्म ह्या टर्म आहे तिकडे ट्रान्सफर करा जिथं x आहे तिकडे त्या व्हॅल्यूज न्यायच्या म्हणजेच किती येणार आहे 4x मायनस 5y आणि मायनस 8 प्लस 20 इज इक्वल टू किती आला 0. बघा y मी तिकडे नेला मायनस 20 तिकडे नेला इथं 5 मायनस 5 झाला हा मायनस 8 तसा प्लस 20 झाला. मग आता इक्वेशन येणार आहे 4x मायनस 5y 4x मायनस 5y प्लस किती आला 12 इज इक्वल टू 0. इट इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द काय झालं टँजंट. ओके, आता त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचा आहे कुणाचा नॉर्मलचा. मग कसा करणार आहे मी तेव्हा पहिला मुद्दा लिहावा लागेल नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द टँजंट. ठीक आहे परपेंडिक्युलर टू द टँजंट. ओके, मग आता स्लोप ऑफ द टँजंट काढा. मग स्लोप ऑफ द टँजंट कसं येणार आहे स्लोप ऑफ द टँजंट स्लोप ऑफ द टँजंट यालाच आपण मी काय म्हणणार आहे m1 इज इक्वल टू काय घेतला होता -1/m -1 काय घेणार आहे m. आता तुमचा जो व्हॅल्यू आल्या ती किती आल्या बघा इज इक्वल टू काय घेणार आहे बघा -1/m म्हणजेच काय -1/4/5 म्हणजेच आलेली व्हॅल्यू किती आली बोला -5/4. तर हा स्लोप जो आला तो m1 चा स्लोप आला. कुणाचा स्लोप आला m1 चा -5/4. लक्षात घ्या -5/4. ठीक आहे. आता हा स्लोप आल्यानंतर मग काय काढायचं आपल्याला इक्वेशन ऑफ द नॉर्मल. काय काढायचं आहे इक्वेशन ऑफ द नॉर्मल. मग काय घेणार आहे बोला इक्वेशन ऑफ द नॉर्मल ऍट पॉइंट तोच कुठला घ्यायचा आहे पॉइंट बोला दिलेला मगाचा पॉइंट 2 4. मग काय घेणार इक्वेशन बोला y मायनस y1 इज इक्वल टू m बघा m इन ब्रॅकेट x मायनस x1. आता पुन्हा मी सांगतोय m च्या ठिकाणी काय घ्यायचं आहे -1/m1 -1 काय घ्यायचं आहे m1 म्हणजे किंवा डायरेक्ट तुम्ही इथं सॉरी -1 म्हणण्यापेक्षा इथं आपण m1 च म्हणूया काढलाय वरती m1 घेतला. मग आता m1 घेतल्यानंतर येणार इक्वेशन काय घेतलं y मायनस बघा y मायनस y1 म्हणजे 4 इज इक्वल टू m1 म्हणजेच किती येणार आहे बोला -5/4 आणि x मायनस x1 म्हणजेच काय घेणार आहे x मायनस 2 या पद्धतीने घेते. आता काय करा 4 इकडे डिवाइडेड इकडे घेतला मल्टिप्लाइड म्हणजेच 4 इन ब्रॅकेट y मायनस 4 इज इक्वल टू -5 इन ब्रॅकेट x मायनस 2 आला. मग 4 ने मल्टिप्लाय करा म्हणजेच काय येणार आहे 4y मायनस 16 इज इक्वल टू -5x प्लस 10 आला. मग आता लक्षात घ्या -5x आहे आणि इकडे प्लस करा म्हणजेच काय होणार आहे बोला 5x
प्लस 4y मायनस 16 आणि मायनस 10 इज इक्वल टू काय घेतला 0. तुम्ही मला इकडून तिकडून यायचं मायनस 5x प्लस 10 मायनस वर रिटर्न म्हणजे मला x पॉझिटिव्ह पहिला x नंतर y घेतो आपण त्या स्वरूपात इक्वेशन आणण्यासाठी मी इथं टर्म ही केली. मग फायनल आन्सर आलं 5x बरोबर 5x प्लस 4y मायनस 16 मायनस 10 म्हणजेच मायनस 26 इज इक्वल टू 0. इट इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द काय घेतला नॉर्मल. रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द नॉर्मल. ओके.